सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये। बिबट्या मानव संघर्ष रोखण्यासाठी वन विभागाने बिबट्या प्रवण भागात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर सुरू केला असून त्याचाच एक भाग म्हणून अहिल्यानगर तालुक्यातील कामरगाव येथे AI वाइल्ड नेत्र ही सौर ऊर्जेवर चालणारी आधुनिक सायरन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे। बिबट्याची हालचाल कॅमेऱ्यात कैद होताच ही यंत्रणा तात्काळ सायरनद्वारे नागरिकांना सावध करणार असून त्यामुळे संभाव्य अपघात टाळण्यास मोठी मदत होणार आहे। संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील अकलापूर गावाअंतर्गत असलेल्या एलखोपवाडी येथील हॉटेल जय मल्हारवर अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी दुपारी 3:45 वाजेच्या सुमारास छापा टाकून देशी विदेशी दारूसह कार असा एकूण 3,16,445 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। यामुळे घारगाव पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश दिले आहेत। जामखेड शहरात गुन्हेगारीने डोके वर काढले असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। शहरातील हॉटेल न्यू कावेरी येथे केवळ जेवणाच्या बिलाच्या किरकोळ वादातून 9 जणांच्या टोळक्याने हॉटेलची तोडफोड करत हॉटेल चालकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला। विशेष म्हणजे याच हॉटेलमध्ये 8 दिवसांपूर्वी गोळीबाराची घटना घडली होती, ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। मिळालेल्या माहितीनुसार 21 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 5च्या सुमारास हॉटेल चालक मोहित पवार आणि आरोपी ऋषिकेश विटकर यांच्या जेवणाच्या बिलावरून शाब्दिक चकमक झाली होती। या वादाचा राग मनात धरून त्याच दिवशी रात्री 9 वाजेच्या सुमारास आरोपींनी आपल्या साथीदारांसह हॉटेलवर हल्ला चढवला। शेवगाव शहरात प्रेम, क्षमा व शांततेचा संदेश देणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्त यांच्या स्मरणार्थ भव्य मिरवणूक काढून हा उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला। शहरातील विविध चर्च व ख्रिस्ती बांधवांच्या सहभागाने आयोजित करण्यात आलेल्या या मिरवणुकीत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते। या मिरवणुकीत शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली। यावेळी प्रेमाचा संदेश, शांतीचा मार्ग, मानवतेचा धर्म असा फलक हातात घेऊन सहभागी भक्तांनी समाजात सद्भावना व एकतेचा संदेश दिला। भक्तिगीते व प्रार्थनांमुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते। या मिरवणुकी दरम्यान शांतता व सुव्यवस्था राखण्यात आली। आयोजकांनी नागरिकांच्या सहकार्याबद्दल आभार मानले। केंद्र सरकारने रोजगार हमी योजनेच्या नावासह योजनेत बदल केलेले आहेत। या बदलांसह योजनेच्या अंमलबजावणीबाबत ग्रामीण भागातील लोकांमध्ये रोजगार हमीवरील मजुरांमध्ये जागृती व्हावी यासाठी उद्या दिनांक 26 रोजी जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे। या ग्रामसभेमध्ये पूर्वीची रोजगार हमी आणि आताच्या विकसित भारत गॅरंटी रोजगार आजीविका हमी ग्रामीण योजनेतील अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। संगमनेर तालुक्यात अवैध गौण खनिज वाहतुकी विरोधात महसूल विभागाने पुन्हा एकदा आपली कडक भूमिका राबवली आहे। कोल्हेवाडी फाटा तसेच रहीमपूर शिवारातून परवानगीशिवाय मुरुम व वाळूची वाहतूक करणारी 4 वाहने महसूल पथकाने पहाटेच्या सुमारास पकडली। बुधवारी पहाटे ही धडक कारवाई करण्यात आली असून जप्त केलेली सर्व वाहने पुढील कार्यवाहीसाठी तहसील कार्यालयाच्या आवारात उभी करण्यात आली आहेत। भ्रमधरीसी या देहाचा विठ्ठल म्हणे कारे वाचा पडोनी जाईल या कलेवर या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगावर चिंतन करत श्रीराम महाराज झिंजुरके, श्री संत जोग महाराज संस्कार केंद्र आखेगाव यांचे सुसरे येथे वैभव तुकाराम मिसाळ यांच्या प्रथम वर्षश्राद्ध निमित्त कीर्तन रूपी सेवेमध्ये महाराजांनी सांगितले की देह नश्वर असून शाश्वत व न संपणारे सुख हवे असल्यास सत्संगती आवश्यक आहे। जीवन जगत असताना सत्ता, संपत्ती व तारुण्य यांचा अहंकार नसावा, कारण संपत्तीमुळे वैरभाव व भावाभावांमध्ये भेद निर्माण होतात। शिक्षणासोबत संस्कार महत्त्वाचे असून मन शांत ठेवण्याचा खरा मार्ग म्हणजे भगवंताचे नामस्मरण आहे। चांगले कर्म केल्यास शुभ फल प्राप्त होते। योग्य मार्गाने चाललेले जीवन फलद्रूप होते। नामस्मरण ही यशाची गुरुकिल्ली असून कर्मानुसारच फळ मिळते। उपस्थित भाविकांनी कीर्तनाचा आध्यात्मिक लाभ घेतला। हा भिकारी म्हणजे काय? सर्व संपत्ती धन काय असेल ते
याच्याकडे नाहीये, खायला मिळत नाही, राहायला घर नाही, पण आता कुठेतरी आपल्या रस्त्यावर त्या ठिकाणी राहतात, रस्त्याच्या कडेला, आणि आल्या लोकांकडून त्या ठिकाणी भीक मागून आपलं त्या ठिकाणी कसं तरी खातात. हे भीक काय आहे, काय भानगडी, काय नाही. पूर्वीचा श्रीमंत असतो, धनवान असतो, पण कधी त्या ठिकाणी दान धर्म करायची माहिती नाही, मग काय होणार आहे, पुढे भिकारीच होणार आहे ना. आहे तोपर्यंत नाही त्याचा उपयोग केला, मग आता भिकारी झाला भाऊ तो त्याच्या कर्माने, दरिद्री झाला. ते कंजूस मनुष्य दरिद्र होतो, कंजूस मनुष्य दरिद्र होतो. आम्ही सांगत असतो की जे लोक अन्न वायाला घालतात ना, अन्न, आता या ठिकाणी नंतर जेवण होणार आहे, लग्न कार्य मोठ्या प्रमाणामध्ये जेवणावळे होतात. आपल्याला ज्ञानदान अन्नदान हे सांगितलेलं आहे. अन्नदान करावं लागतं, प्रसंग सुखाचा असो की दुःखाचा असो, अन्नदान होतं. पण काही लोक एवढे आघोळीपणा करतात, जसं काही परत मिळतं की नाही, ते पात्र घ्यायचं आणि तसं टाकून निम 50% खरकडे टाकायचं आणि उठून जायचं. हे लोक भिकारी होतात. पुढच्या जन्मामध्ये मग ताटली घ्यायची आणि पंढरपूरला पुढे जाऊन उभं राहायचं, पुढे जाऊन बसायचं. नगर तालुक्यात एसटी महामंडळाचा बेजबाबदार व ढिसाळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. जेऊर येथील श्री संतुकनाथ इंग्लिश विद्यालयाच्या शैक्षणिक सहलीसाठी ठरवलेल्या एसटी बस गाड्या वारंवार नादुरुस्त झाल्याने विद्यार्थ्यांची सहल अर्ध्यातूनच माघारी आणावी लागली. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला असून पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. राहुरी शहरात वीज चोरीचा मोठा आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. कॉलेज रोड परिसरातील पारस डेअरी येथे वीज मीटरमध्ये जाणीवपूर्वक छेडछाड करून तब्बल 21 महिन्यात 1,01,102 युनिटची वीज चोरी केल्याचा गंभीर प्रकार महावितरणाच्या भरारी पथकाच्या तपासणीत स्पष्ट झालाय. या प्रकरणी 25,09,300 रुपयांचे देयक ठोठावले असून रक्कम न भरल्याने अखेर डेअरी चालकाविरुद्ध थेट गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेर शहरात कमी दाबाने होणारा पाणी पुरवठा बंद अवस्थेतील पथदिवे, ढिसाळ कचरा व्यवस्थापन याबाबत नगर परिषद प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात. याकडे प्रशासनाने गांभीर्याने न पाहिल्यास शिवसेना महायुती स्टाईलने आंदोलन छेडले जाईल. या प्रसंगी रस्त्यावर उतरू असा थेट इशारा मुख्याधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे देण्यात आलाय. संगमनेर नगरपालिकेतील प्रशासक राज संपुष्टात आले. आता नवीन नगर अध्यक्ष व नगरसेवकही निवडून आले तरी संगमनेर शहराला निळवंडे धरणातून थेट पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा होत आहे. मात्र असे असतानाही शहरातील सर्वच प्रभागांमध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याची तक्रार अनेक प्रभागातील नागरिकांकडून सातत्याने होत आहे. या बातमीपत्रासह इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.